जेरबंद। सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात धुळे जिल्ह्याची मान उंचावणारे मान्यवरांचा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला सत्कार सन्मान। आमदार राम भदाणे यांचा आदम ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला जाहीर नागरिक सत्कार। आणि हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करीत कारवाई करा, पोलीस प्रशासनाकडे मागणी। साखरी कोंडाईबारी घाटातील त्या हत्या प्रकरणाचा पोलिसांनी 48 तासाच्या आत छडा लावला आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि साखरी पोलिसांच्या संयुक्त पथकाने या हत्या प्रकरणी मयताच्या पुतण्या व त्याच्या मित्रास जेरबंद केले आहे। नागपूर सुरत महामार्गावर साखरी तालुक्यातील कोंडाईबारी घाटात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला होता। या प्रकरणी धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व साखरी पोलिसांच्या संयुक्त पथकाने चौकशी केली असता संबंधित मयत इसम नामे सईद शहा चिराग शहा फकीर वय 28 राहणार संतोषी माता गल्ली विसरवाडी जिल्हा नंदुरबार हा असल्याचे स्पष्ट झाले होते। संबंधित इसमाची हत्या केल्याचे सकृत दर्शनी दिसत असल्याने पोलिसांनी या घटनेच्या चौकशीसाठी वेग दिला होता। दरम्यान चौकशीत निष्पन्न झाले की संबंधितास दारू पिण्याची सवय असल्याने यातूनच वाद होऊन मयताच्या पुतण्या नामे आवेश सलीम शहा वय 24 आणि सोहेल उर्फ बबलू मुबारक शहा वय 20 या दोघांनी संबंधितास वाहनातून कोंडाईबारी घाटात घेऊन जात तिथे हत्या केली असल्याची बाब स्पष्ट झाली आहे। या हत्या प्रकरणी पोलिसांनी दोघांना जेरबंद केले असून घटनेची सखोल चौकशी केली जात आहे, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी दिली आहे। दिनांक 11 जानेवारी रोजी साखरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोंडाईबारी घाटामध्ये एक अनोळखी डेड बॉडी मिळवून आली होती। सदर अनोळखी डेड बॉडीची ओळख पटवण्याकामी समांतर तपास करत असताना आमची स्थानिक गुन्हे शाखा असेल किंवा पोलीस स्टेशन साखरीचे आमचे प्रभारी अधिकारी असतील त्यांनी संयुक्त प्रयत्न केले आणि त्याच्यातून जो सदरचा मयत इसम आहे तो नंदुरबार जिल्ह्यातील राहणारा असून सईद शहा चिराग शहा फकीर असा असल्याचे निष्पन्न झाले आणि त्यावरून सदर गुन्ह्याचा तपास करत असताना मग त्याच्यामध्ये त्याच्यातीलच जे त्याचे नातेवाईक होते मयताचे त्याचे दोघांची आरोपींची नाव आहेत। एक आहे आवेश सलीम शहा वय 24 वर्ष आणि दुसरा आहे सोहेल उर्फ बबलू मुबारक शहा। हे पण दोघं राहणार विसरवाडीचे आहेत आणि यांनी त्यांच्या घरगुती कारणातून त्या ठिकाणी त्या संबंधित मयताला मारहाण करत त्या ठिकाणी आणलं होतं आणि तिथून त्याला खाली फेकून देऊन त्याचा त्या ठिकाणी मृत्यू केला आणि त्याच्याबद्दल हा गुन्हा खरं तर आव्हानात्मक होता। त्याच्यामध्ये मयताची ओळख पटवणं आणि सोबतच आरोपींपर्यंत पोहोचण्याचं फार मोठं चॅलेंज आमच्यासमोर होतं। मात्र 48 आवर्समध्ये म्हणजे 48 तासाच्या आतमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आमचे प्रभारी श्रीराम पवार आणि त्यांची टीम PS अमित माळे आणि सर्व टीम यांनी चांगल्या पद्धतीने तपास करून तसेच सोबत API जयेश खालाणे पोलीस स्टेशन साखरीचे आणि त्यांची सर्व टीम यांनी संयुक्त प्रयत्न करून याच्यामधल्या आरोपींना शिताफीने अटक केलेली आहे। त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदनही करतो आणि त्यांना त्या ठिकाणी रिवॉर्ड देखील जाहीर करतो। सामाजिक क्षेत्रात सक्रिय असणारे पत्रकार यशवंत येवलेकर यांचा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने वाढदिवसानिमित्त करण्यात आला आहे। तर MA मराठी विषय सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या पल्लवी यांना राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे। पल्लवी यांचा देखील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करीत गुणगौरव करण्यात आला आहे। धुळे शहरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात यशवंत येवलेकर हे नेहमीच सक्रिय राहिले आहेत। पत्रकारिता करताना सामाजिक जाणीव बाळगणारे श्री येवलेकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे। तसेच धुळे शहरातील हॉटेल भंडाराचे व्यवस्थापक गणेश शिंदे यांची कन्या पल्लवी यांनी देखील MA मराठी विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करीत महामहिम राज्यपाल श्री CP राधाकृष्णन यांच्या हस्ते सुवर्ण पदक प्राप्त करीत गुणगौरव करण्यात आला आहे। यामुळे धुळे जिल्ह्याची मान उंचावली असून धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने पल्लवी यांचा सत्कार करीत कौतुक करण्यात आले आहे। धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कार्यालय पत्रकार भवन येथे सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, अतुल पाटील, सचिन बागुल, रवींद्र इंगळे, मिलिंद बैसाणे, चंद्रशेखर पाटील, नूर पठाण, तुषार बाफना यांच्यासह सहकारी उपस्थित होते। खूप ठिकाणी असं होतं की मुलींना बक्षीस मिळतात किंवा मुलं
छोट्या खाली एखादं बक्षीस मिळालेलं असलं तरी त्याचा जर आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचवली तर माझ्यासारख्या अनेक मुली आहेत किंवा मुलं आहेत जे स्वतः सुवर्ण पदक मिळवण्यासाठी प्रयत्न करतील. आणि मला तरी असं वाटतं की येत्या अनेक वर्षांमध्ये मिल परिसरातील अनेक मुली आणि चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे. गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे. फोन 235 570. मूलचंद चोखमर कांकरिया यांच्या आशीर्वादानं वैद्यकीय क्षेत्रात नामांकित असलेले गणेश मूलचंद कांकरिया यांच्या वतीनं धुळे शहरात सादर आहे मेडिकलची दुसरी शाखा, सिटी सेंटर मेडिकल, गोल चौकी, महात्मा गांधी पुतळ्यासमोर, आग्रा रोड, धुळे. सिटी सेंटर मेडिकल दालन धुळे शहरात सज्ज आहे. सर्व हॉस्पिटलची औषधे, डायबिटीज, ब्लड प्रेशर, त्वचारोग ह्या आजारांवरील गुणकारी औषधे, शिवाय नेबुलायझर वाफ मशीन, डायपर्स, 6 वर्षातील बालकांसाठी उपयुक्त सेरेलॅक, शौचाकरिता कमोड चेअर, सर्जिकल वॉकर, आधाराकरिता सर्जिकल काठी, सर्जिकल बेल्ट तसेच सर्व प्रकारची औषधे. आणि हो, नामवंत कंपन्यांचे चॉकलेट्स, आईस्क्रीम कोन, कोल्ड्रिंक्स, ब्युटी प्रोडक्ट्स, जनरल प्रोडक्ट्स हे देखील सिटी सेंटर मेडिकलमध्ये उपलब्ध आहे. आणि हो, सर्व उत्पादने आमच्याकडे वाजवी दरात मिळणार आहे. सिटी सेंटर मेडिकल, तुमच्या आरोग्याची काळजी आम्हाला आहे. विश्वास, प्रामाणिकपणा आणि सेवाभावी वृत्ती म्हणजेच सिटी सेंटर मेडिकल. संपर्क गोल चौकी, महात्मा गांधी पुतळ्यासमोर, आग्रा रोड, धुळे. धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. मी निश्चितच प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी असेल. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार राम भदाणे यांनी अजम येथे आयोजित जाहीर नागरी सत्कारास उत्तर देताना दिली आहे. धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन आमदार कुणाल पाटील यांचा पराभव करीत जनतेने साथ देत श्री राघवेंद्र उर्फ राम भदाणे यांना आमदारपदी विजयी केले आहे. विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर नवनिर्वाचित आमदार राम भदाणे यांचा अजम येथे जाहीर नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अजम व लगतचे पंचक्रोशीतील ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने आमदार राम भदाणे यांचा जाहीर नागरी सत्कार 13 जानेवारी रोजी करण्यात आला आहे. यावेळी दिनेश माळी यांच्या समवेत भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सत्कारास उत्तर देताना आमदार राम भदाणे म्हणाले की धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ हा माझा परिवार असून मी प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी असेल. या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी राम भदाणे यांनी दिली आहे. की 1,70,000 मतदान आतापर्यंत कोणत्याच विधानसभेच्या आमदाराला पडलं नाही, एवढं मतदान या तालुक्यातल्या मायबाप जनतेने मला दिलं. आणि म्हणून या तालुक्यातला एक एक तरुण असेल, एक एक ज्येष्ठ मान्यवर असेल, माझे माय माऊली, माझ्या माता भगिनी असतील, माझ्या आजीच्या वयाच्या, आईच्या वयाच्या सगळ्या महिला मंडळी असतील, आमच्या लाडक्या बहिणी असतील, या सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावर घरामधलं बाहेर येऊन मतदान केलं. आणि 1,00,000 महिलांनी जवळपास मतदान केलं, टोटल मतदान. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला मंडळ कधीच मतदानासाठी बाहेर निघायचं नाही. एवढं मतदान या तालुक्यातल्या मायबाप जनतेने केलं. मग आपण सगळेजण बघतो तालुक्यामधली ही परिवर्तनाची लाट. ज्या वेळेस माझ्यासारख्या 32 वर्षाच्या तरुणाला तिकीट डिक्लेअर झालं तेव्हा प्रस्थापितांकडून माझी खिल्ली उडवण्यात आली की असा पैलवानशी कुस्तीला दिली म्हणे आमली या भाऊले तर खांदार लई जासू म्हणे माले अशी कुस्ती तोड दिली म्हणे. ठीक आहे मग खांदार तर खांदार
धार्मिक तेढ निर्माण होईल असे वर्तन करणाऱ्या विरुद्ध पोलीस प्रशासनाने गुन्हे दाखल करीत कठोर कारवाई करावी. हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावणाऱ्या विरुद्ध अटक करीत फौजदारी स्वरूपाची तात्काळ कारवाई करा अशी मागणी करीत युवा सेनेने पोलीस अधीक्षक श्रीकांत भिवरे यांना निवेदन दिले आहे. धुळे शहरातील 100 कोटी रोड येथील रहिवासी असलेला एक इसम जाणीवपूर्वक हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावतील असले व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंट वरून प्रसिद्ध करीत असतो. तसेच नशेखोरीला प्रोत्साहन देणारे व्हिडिओ देखील संबंधित पोस्ट करीत असतो. याविरुद्ध पोलीस विभागाने गुन्हा दाखल करीत तात्काळ कारवाई करावी अशी मागणी युवा सेनेने पोलीस अधीक्षक श्रीकांत भिवरे यांना निवेदन सादर करीत केली आहे. यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.